असे क्रीन व्लॉग बघण्यासाठी प्रसन्नला सबस्क्राईब करा. तो गाईज ब्लॉगिंग सेटअप इज रेडी. स्वतःच मारतोय आणि बहिणीवर हात उचलला. बहिणीवर माझ्या बहिणीवर हात उचलायचा नाही, समजलं ना. तर गाईज फायनली लोकेशनवर आलो आहे आम्ही. कसं वाटते भिजून तुला? कसं वाटणार? पाणी जास्त असल्यामुळे पूर्ण कॅमेरा पाणी त्याने दिसतच नाही. काय मध्ये तर 12% चार्जिंग आले. हे जे मंदिर जे आहे त्याचा काय विषय आहे? माझी कामवाली रडली गाईस. आता फायनली आम्ही डेस्टिनेशनवर पोहोचलोय. पर 50 रुपये घातले जातात. 750 काहीतरी झाले. आणि मग आता 2 मिनिटं लागतील फक्त, 2 ते 3 मिनिटं. ही लोकेशन आहे आपली. तिथं बघू शकता साईडला असा व्यू आहे सगळा. कच्चा रस्ता आहे आणि 2 मिनिटाच्या फक्त अंतर आहे. इथून पोहोचले म्हणजे ऑलमोस्ट पोहोचलोय आम्ही आता. तर मग आता उतरा. पाऊस आलाय मोठा आता. म्हणजे लक चांगलं काय करायला आम्हाला पण माहिती आहे, पण पाऊस आलाय मोठा आता. काय समोर व्ह्यू बघा. दिसेल तुम्हाला. हा वॉटरफॉल आहे. आलोय. गाडी पार्किंग वगैरे झालं. आता फक्त सगळे चेंज करतील कपडे वगैरे. पाऊस जोरात आला. पाऊस जोरात आला. त्यामुळे बाहेर पडतायत. भिजायचं तर आहेच ते, पण त्यासाठी आम्ही कपडे वेगळे घेऊन आलो. त्यामुळे आता सगळे चेंज करतील. सगळ्यांनी स्वेटशर्ट्स घातलेत, त्यामुळे ते परत पण भिजवणार नाही. हाय गाईज, तर आपण आता आलेलो आहोत आमच्या मेन लोकेशनला, बाबा धबधबा. तुम्ही व्लॉग हे बघू शकता लोकेशन. धबा धबा लोकेशन बघा. लोकेशन मागे दिसत असेल आमच्या. किती? 2 भरपूर धबधबे आहेत. मिनी धबधबे आहेत. इथे मला वाटतं एक मोठा धबधबा आहे आणि बाकी 2-3 आहेत ते छोटे धबधबे आहेत. छोटे आणि बाकी सगळे पुढे गेलेत. ऍक्च्युली आमचा हा ट्रायपॉड राहिला होता गाडीमध्ये आणि माझा फोन सुद्धा विसरला होता. कॅप तरी पण राहिली. अरे ओ शिट, मला माहिती होती. राहू दे आता. तर मग आता पटकन जाऊया. सगळे पुढे गेलेत. आता आम्हाला शिव्या घालत असतील की आम्ही कुठे मागे राहिलो. तर मग पटकन तिकडे जाऊया आता. तो गाईज ब्लॉगिंग सेटअप इज रेडी. सगळेजण आलेले आहेत इथं आणि इथं सगळ्यांना फोटो काढायला आहे. तो काय 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 बघतो दिसतो आहे गाईज आमचे. जरा भिजली. हर्षदाला पण भिजवलं. हर्षदा इकडे बघ, इकडे बघ. चला. गहरा हुआ, गहरा हुआ. तर काय तुम्ही बघितलं असेल आता हर्षदाची कसं आम्ही भिजवलं हर्षदाला. आता नेक्स्ट टाइम आता बघू आपण कुणाचा नंबर लागेल. आता पुढचा बकरा कोण बघूया. तसं आम्ही तर काय भिजलेलोच आहोत. हा फक्त अर्धा भिजलेला आहे. पुढे अजून आहेत वॉटरफॉल, तिकडे पण जाऊया. आणि तिकडे आता कोण बकरा गावते बघूया. आयुष्यात किती पण डाऊनफॉल येऊ देत मित्रांनो, पण पावसाळ्यात वॉटरफॉल बघायला नक्की या. मज्जा येते भाई. हा बघा ह्याच्याकडून काहीतरी शिका काहीच. काय स्वेटर घालून भिजलाय. अरे त्याला कसा भिजावा सांगा आम्ही. आता ह्याला तुम्ही आता कसं पण भिजवा. अरे बघितलं तुला कुठला वॉटरफॉल आवडला? हे बघ, आवडला छोटा वाला. हा आवडला. हे पकडीला तिथं पकडीला कॅमेरा पकड. हाँ बोल. अब चप्पल देखो, इन दोनों के चप्पल देखो. अरे माझं चप्पल निघलं म्हणून त्याने माझं फेकायला गेला, त्याचं बी उडलं. मग आम्ही एकमेकांचे घातले चप्पल. ओके. आता चैतेचा नंबर आहे. प्रज्ञा झाला, हर्षदा पण झाला, राहिले फक्त आता चैत्र. श्रावणी पण झाला एकदा. आता यांची पोरींची कन्सेप्ट कशी असते म्हणजे पहिला आम्ही एस्थेटिक फोटो काढणार हा आणि मग भिजणार. आणि आमचं कसं आहे, आम्ही पहिला भिजवणार आणि मग फोटो काढायचे असते. तुम्ही एन्जॉयला आलोय, एन्जॉय करा ना. सो बघूया आता काय काय. ही मेन लोकेशन आहे जी आता मी तुम्हाला दाखवणार आहे. बरं फाउंटेन हा फाउंटेन आहे ऍक्च्युली. लोकेशन बघा तुम्ही.
वरतून पूर्ण असं आहे. आणि बाय फार द मोस्ट ब्युटिफुल प्लेस इन द महाराष्ट्र आय विल से. इथं भरपूर म्हणजे आम्ही मार्लेश्वरला आधी जाणार होतो पण तिथं महादेवाचं मंदिर सोडलं तर फाउंटन हां फाउंटन खूप लांब होते असं लाईक एवढ्या जवळ आम्हाला वॉटरफॉलच्या आम्हाला भेटलं नसतं. सो वॉटरफॉलच्या एवढ्या जवळ जाऊन आम्हाला फोटोज काढायला भेटले नसते किंवा बघायला सुद्धा भेटलं नसतं मार्लेश्वरला. सो मार्लेश्वर आम्ही प्लॅन ड्रॉप केला आणि इकडे असे लोकेशन आहेत. तर मग आता इथं जाऊन पटपट फोटो वगैरे काढा, व्हिडिओज घेऊया थोडे. चैती फोटो काढायला लागला, ओमकार तिचे फोटोज काढतो. जाऊया गाईस पटकन. हे मुद्दामून पाण्यातून जायचं. तुला भिजवायचं होतं सांग रे सरळ सरळ. हिला भिजवायचं होतं सरळ सरळ सांग ना. प्रज्ञाला पण भिजवलं. हर्षदा कसं वाटते भिजून तुला? कसं वाटणार आहे? गारगार वाटतं. तर हा काय सगळ्यात मोठा वॉटरफॉल इथला जो आम्ही बघायला आलो होतो. अजून जवळ जाऊ शकतो आपण ह्याच्या. तर गाईज फायनली लोकेशनवर आलो आहे आम्ही. तर ही आहे आता म्हणा ध बा ही लोकेशन आहे आमची गाईज. तर आता आम्ही इकडे जाणार आहोत इकडे आणि इथं खाली पण आपण जाऊ शकतो. पहिला आपण इकडे जाऊया वरती. लोकेशन तर एक नंबर आहे. व्हिडिओ घ्यायचा जरासा प्रॉब्लेम होतोय कारण इकडं भरपूर पाणी आहे आणि तिथे खाली आम्ही आता फोटोज वगैरे काढले. गाईज आम्ही चाललोय आणि हा व्ह्यू आहे गाईज. श्रावणी बघा श्रावणी. ते काय दाखवले श्रावणी तू इथे येऊ शकत नाही. श्रावणी तू इथे येऊ शकत नाही. AI आहे. AI करून आलेस तू. व्ह्यू बघा गाईज व्ह्यू इथून. तर काय आता आम्ही इथं आलोय खाली. वरती सगळे फोटो काढून झालेत. हे सगळे यायला लागलेत. प्रॉब्लेम असं होतं की पाणी जास्त असल्यामुळे पूर्ण कॅमेरा पाणी त्याने दिसतच नाही. इथे जर खाली गेला ना तुम्ही इथे खाली तिथे तुम्हाला काहीच दिसणार नाही म्हणजे कॅमेरावर. मग आता सगळे फोटो काढतोय, ग्रुप फोटो वगैरे काढतो आणि मग आता गाडीपाशी जाऊया. तर काहीच फोटोज व्हिडिओज काढून सगळी मजा झाला आणि आता वॉटरफॉल बघितला, सगळं गेलं. इथं जास्त फोन यूज नाही करता आला का मला पाण्याचा प्रॉब्लेम वाढला कारण बारीक म्हणजे जे पाणी पडते जास्त फोर्सने पाणी वरून येते त्यामुळे ते हवेने या साईडला पण येते म्हणजे आमच्या तोंडावर किंवा आमच्या कॅमेऱ्यावर पण भरपूर पाणी हिट झालं आहे. तर मग आता पुढे आता चेंज वगैरे करेल थोडे सगळे. परत मग कुठे आधीमध्ये जर येतं आता कुठे लोकेशन्स असतील जसं की मगाशी आम्ही थांबलो होतो 2-3 जागी तर तशा टाईपचे आम्ही लोकेशन्सवर परत फोटोज वगैरे काढेल. आणि आता जेवायचं पण आहे ते रेन डान्स झाला याच्यासाठी काही. एक गोष्ट सांगतो जसं ओंकारच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तसं या धबधब्याला बाबा धबधबा असं का पडलंय? बाबा धबधबा. असे क्रीन व्लॉग बघण्यासाठी प्रसन्नला सबस्क्राईब करा. ओके काय आता इथं सगळ्यांनी कपडे वगैरे बदललेत. गर्ल्स फक्त राहिले त्यांना इकडे चेंजिंग रूम आहे आणि बॉईजनी आता केले चेंज वगैरे इथं सगळे. ओमकारचं फक्त राहिले चेंज करायचं त्याचं पण होऊन जाईल आता आवरून. आणि आता जेवायला जायला पाहिजे कारण सगळ्यांना भूक लागला. दमलेत भाई आता सगळे भूक लागले त्यामुळे आता जेवायला जायलाच पाहिजे. बाकी आता इथं लोकेशन एक नंबर दिसते. इथून पाऊस पण थांबला आहे गाईज आता इथे. ही लोकेशन आहे एवढे इथे वॉटरफॉल होते. सगळ्यात मेन वॉटरफॉल जो आपण बघायला गेलो तो वाला होता हा वाला. श्रेयस तुला कसा वाटला मग वॉटरफॉल आपला? ही जी लोकेशन होती आपली मेन लोकेशन ही कशी वाटते तुला? लोकेशन एक नंबर आहे. तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत येणार असं तर नक्की या विजिट करायला. फक्त येताना कॅश घेऊन या आणि इथं 50 रुपीज एंट्री फी आहे आणि कॅश घेणं कंपल्सरी आहे कारण इथं मोबाईलला रेंज नसते प्लस ऑनलाईन पेमेंट इथं घेत नाहीत त्यामुळं येताना तुम्ही कॅश कॅरी करा एवढंच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येऊन काही प्लास्टिक घेऊन येऊ नका कारण खूप चांगलं नेचर आहे तर ते क्लीनच ठेवूया आणि बस लाईफ इज एन्जॉय. लाईफ इज एन्जॉय चुकला. लाईफ इज एन्जॉय. लाईफ इज एन्जॉय. एन्जॉय करा, मस्त राहा. लाईफ एन्जॉय करा भाई गाईज. फिरा फ्रेंड्ससोबत तेवढंच मजा येतात. आयुष्यात तुमच्या किती पण डाऊनफॉल होऊ दे, हेअरफॉल होऊ दे पण पावसाळ्यात नक्की वॉटरफॉल एकदा व्हिजिट करा. खरं आहे भाई खरं आहे कारण आणि
स्वेटर्स कॅरी करा कारण इकडे खूप थंडी आहे. हा आणि जर तुम्ही येताना वगैरे येता थंडी आणि वगैरे जर खूप आहे. पावसात भिजणार असाल, जरी भिजणार नसाल वॉटरफॉल मध्ये तरी पण एक्स्ट्राचे कपडे घेऊन carry हा, करा. कारण पाऊस ते जे पाणी जे असतं ते मगाशी तुम्हाला मी दिसलंच असेल तुम्हाला व्हिडिओज वगैरे मला घेताना आले व्यवस्थित, पण ते पाणी हवेने परत आपल्याकडेच येतं म्हणजे आपण जिथं सेफ जिथं आपण थांबलो त्यामुळे कॅमेऱ्यावर वगैरे पाणी आलं की मग व्हिडिओज घेतात. हा बेबी व्हायला लागलाय. प्रसाद तुला कसं वाटलं? एक नंबर. आवडली लोकेशन? अरे अरे प्रसाद 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 जर टॉवेल मध्ये गावलास लय मारल लय मारल लय मारल. घरचं पण आवरलंय गाईस कपडे बदलून. हो हो. आफ्टर 1 hour. जाऊ शकतोय का रे पुढं? चला. सर का हे कशाला आले रे? कसं वाटली लोकेशन? छान वाटलं. छान वाटली ना? मस्त. तुला कशी वाटली? तर मी निवडलेला पॉइंट तुम्हाला कसा तुला कशी वाटली लोकेशन? तिकडे तिकडे. ए सांग की कसं वाटलं. तर मी निवडलेला पॉइंट तुम्हाला कसा वाटला? तर गाईज आता आम्ही आलोय कुठं आलोय रे आता आपण? कुठं आलोय? हिरण्यकशिचं एक मंदिरला. मंदिर आहे, महादेवाची पिंड आहे, त्यातनं पाण्याचा असं स्तोत्र आहे. तो स्तोत्र नाही, उगम आहे किंवा विसर्ग आहे. तर तेच आता बघायचे. भरपूर गर्दी आहे. बघूया मग आता काय काय. तर मग आता जाऊया ते पटकन मंदिर काय बघूया आपण. आणि जर मी झोपल्यासारखं दिसत असेल तुम्हाला कारण मी झोपलोच होतो. वॉट ह्युमर. मला काय इथं पुढं बसल्यात, नॅव्हिगेशन दिले ह्यांना आणि साहेब झोपल्यात. अरे बाय मला झोप आली. भाई मी काल मी सांगू का इथं काय आहे? नको सांग सांग रे सांग कॅमेरा सांग 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 की माहिती अरे दे, नाही तुझं सांग गाव आहे अरे ना? सांग की अरे चैत्राली अरे सांग सांग लवकर सांग लवकर सांग लवकर सांग लवकर सांग लवकर काय येतं काय येतं? अरे इथं हिरण्यकेशी नदीचा उगम झालेला आहे. समजलं प्रसन्न? तो सो ते तिथून येतं, त्याचा उगम आपण बघायला चाललेला आहे. तिथं महादेवाची पिंडीचा मंदिर आहे, तिथं चारी साईडला पाणी आहे. ओके. वैताग आलाय भाई खरं लयच वैताग आलाय मला. भूक लागल्या मला. वैताग आलाय म्हणजे त्यामुळेच माझी चिडचिड हा व्हायला ब्लॉग तुम्हाला एखाद्या वेळेस 2 पार्ट मध्ये काय आहे? फोन मध्ये तर 12% चार्जिंग आहे लिटरली. एवढी कशी मग 60 आता तर 17 हा ही क्लिप ठेवायची. 17 आहे 17 नजर लावू नका हराम करा. तर मग आता जाऊया पटकन लोकेशन वरती. पुढं सांगतो तुम्हाला कसं काय होतंय काय होतंय बघा. तिथं बहुतेक कॅमेरा अलाउड नाही. हा नसेल जर आम्ही शूट नाही करू शकतो तर मग बाहेर आल्यावर मग तुम्हाला सांगेल काय केलं. जागेचा रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे काही. यस या तर काहीच आम्ही ज्या मंदिरला येणार होतो ते मंदिर हे आहे. हे वालं मंदिर आहे ते. पाणी मंदिर आणि हा गणेश आहे. कॅमेरा अलाउड आहे इथं. हर्षा हे काळे हे काय हिला मी काळी पण म्हणतोय. मंदिर आहे. लोकेशन मस्त आहे शांत आहे आणि या साईडला मग पाणी वगैरे जातं या साईडला. मग सांग आता ते हे जे मंदिर जे आहे त्याचा काय विषय आहे? हे मंदिर जे आहे ना तर ते इकडे साईडला हे जे मंदिर आहे इथं ना हिरण्यकेशी नदीचा उगम झालेला आहे. हे जसं आपल्या म्हणजे आपल्या भागात पाण्याला जसं फुटतंय तसं इथं ह्या पिंडीतून त्या नदीचा उगम झाला आहे. इथं सुरुवातच 12 महिने कायम ह्या महादेवाच्या पिंडीच्या चारी साईडला पूर्ण पाणी असते आणि तिथूनच ह्या नदीला पाणी मिळते. कायम 12 महिने 24 तास ह्या नदीचा असा प्रवाह चालू असतो. ओके नाव काय मंदिराचं? हिरण्यकेशीचा उगम असंच असंच म्हणतात. हां या लोकेशनचं नाव हेच आहे. हे बघण्यासाठी सगळे लोक येतात. इथं बघू शकता तुम्ही महादेवाच्या पिंडीच्या बरोबर बॅक साईडला तिथं दिसतंय पाणी. हां तिथून पाणी कायम दिसत असेल काय तुम्हाला आता इथून पाणी येतं. येत असतं. ॲक्च्युली पिंडीतून उगम झालेला. हे पिंड ओके चांगलं आहे हिस्ट्री चांगली आहे.
आणि हे सगळं पाणी मग इथून खाली जातं बरोबर ना? हे जे मंदिरातलं पाणी आहे ते सगळं इकडे येते या साईडचं. ओके. ही हिस्ट्री आहे गाईज मंदिराची जी आपल्याला चैत्रालीने सांगितली. चल चल आता नाही भाऊ की बॉडी देखो. भाऊ की बॉडी देखो मेरी. याचा मिनी ब्लॉग. यो मेन ब्लॉग मध्ये येऊन मिनी ब्लॉगचं प्रमोशन करायला लागलाय गाईज. यो फुटेज ह्याला फुटेज फक्त त्याच गोष्टीसाठी पाहिजे मिनी ब्लॉग. मंदिरला पाय वगैरे पडून झाले. आता सगळ्यांना लय भूक लागला. मगापासून भूक लागला ॲक्च्युली. जिथं ते मेन वॉटरफॉल आपला बाबा वॉटरफॉल झाल्यापासून बघून झाल्यापासून भूक लागली. तर आता प्लेस नाहीये. जवळ प्लेस नाहीत. मग आता इथं बाहेर काय भेटते बघा, थोडं काहीतरी लाईटली फक्त खायचं, नंतर मग जेवायचं डायरेक्ट आता. तर मग पटकन जाऊया. सगळ्यांचं दर्शन झालं आता. मंदिर पण चांगलं होतं आणि तुम्हाला जे काय हिस्ट्री आहे या मंदिरची हे चैत्रालीने सांगितली आहे. तर मग पटकन जाऊया. लय भूक लागला आता. किती आहे एवढी भूक लागला. मी जवळजवळ आत्तापर्यंत 100 वेळा हीच गोष्ट सांगून झाली असेल की मला भूक लागला. कारण मला लय भूक लागल्या बाई. कुणाला लागलं असेल नसेल लागेल, मला लागलं. काय सगळ्यांचं जेवण झालं आहे आणि पोट पण भरलं आता आणि फोनला चार्जिंग वगैरे सगळं झालं आहे. एवढी भूक लागली होती की इथं आल्यानंतर ना आम्ही हे पण सांगितलं ना की म्हणजे लाईक ब्लॉगमध्ये मी फोनच हातात घेतला नाही. मी डायरेक्ट फोन चार्जिंग लावला, पहिलं ऑर्डर दिली, जेवलो. आता जरा असं बरं वाटतंय. चिडचिड पण होत होती, झोप पण आली होती, सगळं झालं होतं. आता जरा परत एनर्जेटिक मूडमध्ये आलेत सगळे. आता मग जाऊया गाडीमध्ये बसा. पाऊस पण आला आहे. वेदर एक नंबर झाला आहे पण आता बघू शकता. आता बिलिंगचं चालू आहे. सगळे बिल वगैरे करतात आहेत. आता बिल वगैरे करा, गाडी पोचवा आणि मग नेक्स्ट लोकेशन जर जमलीच तर आपण करणार आहोत, नाही तर मग जायला लागेल. कारण इकडून आपल्याला आपलं फायनल जी आपली म्हणजे जिकडे आपल्याला जायचं ॲक्च्युली तिकडं जाऊपर्यंतच आपल्याला 2 ते 3 तास लागतील असं आहे. कारण अंधार वगैरे असणार, पाऊस वगैरे आहे, तर मग जरा गाडी हळू जायला बघा. आता जर लोकेशन कवर करता आले आपल्याला तर ते करूया. लोकेशन कोणतेही मला पण ॲक्च्युली नाव माहीत नाही, सिद्धांतला माहीत आहे. जर थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगतो लोकेशनचं. तर काही लोकेशनचं नाव काय रे? लोकेशनचं नाव आहे कावळासाहेब पॉईंट, जिथे आपण बघू शकतो रिव्हर्स वॉटरफॉल. रिव्हर्स वॉटरफॉल बघायला जाऊ आपण. कुठला? कावळासाद पॉईंट. कावळासाद पॉईंट. आता बघूया काय लोकेशन आणि काय व्ह्यू असणार आहे. पटकन जाऊया. आता जर इथं टाइमपास केला सगळ्यांनी तर मग ते लोकेशन पक्का मिस होणार. तर काहीच आम्ही आता निघालोय आणि जेवण वगैरे झालंय. कसं वाटलं जेवण? चांगलं होतं पण त्या हॉटेलच्या जेवणामध्ये चिकन सावरलं. आम्ही घेतलेलं व्हेज आणि तिथं होतं चिकन. आणि आमचं लक चांगलं होतं की मी, हर्षदा आणि प्रज्ञा आम्ही वेगळं जेवत होतो आणि सगळे वेगळं जेवत होतो. त्यामुळं आम्हाला आमचं जेवण मध्ये काय असेल तर प्युअर वेज निघालं. आणि श्रावणी त्यांनी घेतलेलं बटर नान, दाल तडका, जिरा राईस त्यांच्या डाळी तडक्यामध्ये चिकनचं पीस निघालं आणि पीस येऊन पण त्या या गरीबाच्याच तोंडावर मारला. आणि त्यांना सांगितलं पण आम्ही की असं पीस आलाय, पण ते मांडणेच करा ना. कारण हिच्या ताटात आलं. ते म्हणले हिच्या ताटात आले, चल चल. ते म्हणले हिच्या ताटात आले, चल काय इम्पॉर्टंट आहे हिला, कशाला घेऊन आला हिला. त्यांचं म्हणणं होतं की हिला घेऊनच कशाला आला. आता दिला ना अशी वीट घेऊन आम्ही लकी आहे. मला हर्षदाला आणि हिला काय आम्हाला पाप नाही लागलं. आम्ही व्हेज खाल्लंय. नेक्स्ट लोकेशनला जाऊन मग आपण ब्लॉग परत सुरू करा. अरे ए श्रावणीने मारलाय. अरे काहीच भांडणं. अरे अरे मारा लागला. ए प्रज्ञे कशाला मारायलास रे? अरे 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 ए कुणाला पण विचार. भांडा. अरे 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 हे कोणी मारला? अरे मी त्यांनी मारले. मी का मारू?
मी नाही मारला, त्यांनी मार. मी कशाला मारू? अरे मी का मारू? अरे 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 ओम्या 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 ओम्याने मारले, ओम्याने मारले, ओम्याने मारले. तुम्हाला विचार की बाळ, ओम्याने मारले. हात पोचणार आहे का पण तुझा? हर्षदा चिडला बाई, हर्षदा खरं चिडला. हर्षदाचं मी एवढं तोंड असं खराब कधी बघायला असतं. हर्षदा रडायला लागली. सिद्धा आपल्या बहिणीवर हात उचलला हर्षदावर. सगळ्यांनी मारला मी सोडून. हा काय चल. आपल्या बहिणीवर हात उचलला हर्षदा. बहिणीवर हात उचलला. ए माझ्या बहिणीवर हात उचलायचं नाही, समजलं ना? गाईस काय बोलताय, बोलायला तिकडे तो कॅमेरा ओपन. हे आता हे चला लवकर लवकर. काही आम्ही आलो फायनली आमच्या लास्ट स्पॉटला, रिव्हर्स वॉटरफॉलला. आता बघूया ती लोकेशन काय आहे. सगळे या लागलेत अजून गाडीमधून. आम्ही आणि ओमकार आलो आता पुढे. तो पण त्याचा एक मिनी ब्लॉग शूट करतोय. तर मग सुरू आहे. बघा सगळे आले की मग आता काय स्पॉट आहे, कुठं काय आहे सगळं आपण बघूया. नाही सगळे मागायला आपण पुढे आलो. अजून आलं तिथं वर थांबलं. रिव्हर्स वॉटरफॉल हा बाय फॉर द मोस्ट हाईटला आहे ना, 7-8 किलोमीटर. हाईटला पण नाही म्हणता येणार, पण हाईटला असणार, कारण हाईटला हाईट आम्ही आलोय क्लाउड्स मध्ये आता. तेच आता लास्ट हे आहे. आजचा पूर्ण दिवस आम्ही युटिलाइज केला आहे बऱ्यापैकी सगळे फक्त स्पॉट. सीन काय झाला माहिती आहे का, मजा खूप केला. थोडा वेळ असं झालं की थोडं मोमेंट्स असं झालं की आम्ही गाडीमधून खूप ट्रॅव्हल केलं आहे. आणि दुसरी गोष्ट, गाडीमधून ट्रॅव्हल केल्यामुळं मायग्रेशन वगैरे ह्याचा पण थोडासा प्रॉब्लेम झाला. 2 मित्र आहेत त्यामुळं आमचे. गणेश म्हणून मित्र आहे त्याला सारखे. त्यामुळे आम्हाला जास्त व्हिडिओ शूट नाही करता आले गाडीमध्ये. तरी पण जरा मस्ती मजा मारामारीचं तुम्ही लास्ट पार्ट थोडंसं अगोदर बघितलंच असेल आधी. ते सगळं केलं आहे. त्यानंतरनं बाहेर जेव्हा आम्ही जेव्हा वॉटरफॉलला गेलो, ॲक्च्युअल वॉटरफॉलला कुठला रे, बाबा वॉटरफॉल. तर तेव्हा विषय असा झाला की तिथे पाणी खूप होतं, कारण तिथं पाऊस पण होता आणि प्लस वॉटरफॉल पण होता. सीन जो होता बघण्यासारखा तो एक नंबर होता गाईस, एकदम बघण्यासारखा होता. पण ते पाणी कॅमेरावर पाणी वगैरे येत होतं, त्यामुळे आम्हाला ते तेवढं शूट नाही करता आलं जेवढं आम्हाला करायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, ब्लॉग चांगला झाला आहे. मे बी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तेवढे एन्जॉयमेंट वाटेल का नाही वाटेल आम्हाला माहिती नाही, पण आम्ही तरी पर्सनली एन्जॉय केले. केलं. आम्ही जास्त म्हणजे एक्सपिरियन्स कॅप्चर करण्यापेक्षा जगण्यावर कॉन्सन्ट्रेट केले. पण तरी पण हा बीट्स अँड पीसेस मध्ये आम्ही शूट केलेला आहे. तुम्हाला आता कसा वाटेल ते आम्हाला माहित नाही. हा तेच. पण जे आणि ॲक्च्युअल मोमेंट्स असे पण होते की जे खरे मोमेंट्स आम्ही तुम्हाला दाखवायला पाहिजे होते, ते मोमेंट्स आम्ही रेकॉर्ड न करता जगून गेले असं झाले. असं पाहिजे माणसानं. पूर्ण म्हणजे डॉक्युमेंटरी काढण्यापेक्षा मित्रांना तेवढा वेळ देणं बरं आहे. कारण कसं होतं, आम्ही प्लॅन नसते काय, प्लॅन नसते. आणि ॲडिशनली आम्ही कॅमेरा फ्रेंडली आहे. आमचे मित्र एवढे कॅमेरा फ्रेंडली नाहीत, त्यामुळं हाय हॅलो शिवाय काय बोलायला बघत नाहीत. ओ आणि आता तुम्हाला कॅमेरा फ्लिप करून तुम्हाला आता दाखवतो लोकेशन. जी लोकेशन आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. बघा आता तुम्ही. कॉन्फिडन्स आहे का रे आपल्याला. आणि अजून एक गोष्ट काय, मी जेव्हा फर्स्ट टाइम ब्लॉग शूट म्हणजे चालू केलं होतं ब्लॉगिंग करायला, तर तो जो माझा कॉन्फिडन्स होता आणि आत्ताचा जो कॉन्फिडन्स आहे, जमीन आसमानचा फरक आहे. कारण एवढ्या सगळ्या लोकांमध्ये मी कॉन्फिडेंटली माईक पकडलाय. नाही म्हणले तर 500-600 लोक असतील आता. आणि आम्ही बिंदास बोलत चाललोय. तर आता अशी बघायला लागल्यात की म्हणजे कुठल्या प्लॅनेटवर आल्यात का काय दुसऱ्या. चला बारीक पाऊस आला तोपर्यंत जाऊया. आता आयफोन असल्यामुळे जरा बरं आहे की बाबा पाऊस असला तरी आम्ही हा फोन यूज केलाय. थँक्स टू ओमकार. भावनी 17 घेऊन आलाय, म्हणजे त्याच्याकडे 17च आहे ऍक्च्युली, पण त्याच्याकडे अजून एक फोन आहे जो तो कॅरी केलाय त्याने. पण 128 पैकी 128 आयफोन फर्स्ट इयरला अशी कंडिशन होती की कोणाकडे फोनच नव्हते, आणि आता अशी कंडिशन आहे की 2 आयफोन तरी आहेत. 2 आयफोन तरी आहेत आमच्या ग्रुपमध्ये निवांत. की जे तुम्हाला स्टोरी माहित नाही, तर क्राऊड बघू शकता काय स्टोरी. तरी पण मला लाज वाटणं झाल्या बाई, मी एवढे निवांत माईक घेऊन असं बोलत चाललोय. माईक नाही सॉरी, ट्रायपॉड घेऊन बोलत चाललोय फोन घेऊन.
ऍक्च्युली इथून पाठीमागून गाड्या लागल्यात. आमची गाडी पुढे आम्ही चालत 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 चाललेलो आहे. आम्हाला लाजच नाही की इथं एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये आम्ही असं निर्लज्जपणा करतो. पण ओम्या हे खरं आहे, यापेक्षा आम्ही एक अशी स्किल डेव्हलप केलं ऍक्च्युली. कारण मी फर्स्ट ब्लॉग मध्ये भाई मला माहिती आहे, मी जेव्हा डॅनी पंडेचा ब्लॉग शूट केला त्यात गाईड 100 वेळा तरी म्हणला असं गाई 100 वेळा तरी पण म्हणलंय, पण आता पण 50 वेळा म्हणलोय म्हणलंय. हा आता पण 50 वेळा म्हणलंय. खरं आहे म्हणजे गाईज म्हणलोय. त्यानंतर अजून असं थोडेफार शब्द जे आम्ही सारखं रिपीट करतो. अजून तेवढं परफेक्टली बोलू मी शकतो. कन्वर्ट करायचं म्हणते की मित्रांनो कसे आहात तुम्ही. मित्रांनो हे तुम्ही असं तुम्हाला म्हणजे कसं वाटतं हे कमेंट करा. हळूहळू ते डेव्हलप होऊन जाईल तुमच्या म्हणजे आमच्यामध्ये. तुमच्यामध्ये काय बघण्यामध्ये डेव्हलपमेंट होऊन जाईल. आमचा कॉन्फिडन्स पण 140 सबस्क्रायबर वर अडकून बसलाय. हा मग ते 140 140 104 सॉरी 104 आहेत 140. थोडस जमलिंग हा तेच. मिसअंडरस्टँडिंग. तर पण मजा आली आज जे काय केलं ते मजा आली. आणि चांगलं वाटतं की मी कॉन्फिडन्स एवढं चांगलं बिल्ड केलंय की तुम्ही ह्या पॉइंटला येऊन खरंच नक्की भेट द्या. तुम्हाला खरंच हा पॉइंट आवडेल. चला स्वतः करायला लागते. तर आता आम्ही गाडीपर्यंत आलोय. तर मग गाडीत बसा. तर गाईज आता आम्ही हर्षदाला जेवढ्याने मारलं ओमला पुढे बसव. मी सोडून सगळ्यांचा बदला घेणार सगळ्यांचा बदला घेणार. अरे मी सोडून म्हणजे मी मारलंच नव्हतं. मग मी तिला मारलंच नव्हतं. तर एकदा मारलं होतं मी एकदा मारलं होतं माझं. आता हिला मारायचं. नाही नाही मारणार मी तुला मारणार. आज कोण बघणार बस दिसता. श्रावणीने लय मारले. काय करणार आहे. श्रावणीने लय मारले. आणि हिनं तर भांडण केलं डायरेक्ट. हिनं डायरेक्ट भांडण केलं. ट्रॅफिक दाखवतो. आता काय करणार आहेस क्लिक करने का, अभी लाइव में क्लिक करने का, फिर ये अपना वीडियो तुला जो पाहिजे तो सेव करना. अबे माझी फॅन रडली गाईस आता. सॉरी माझी कामवाली रडली गाईस. कोणी मारलं तुझं लय मारलं. अरे प्रज्ञा रडलो प्रज्ञे. रडू नको प्रज्ञे. One eternity later. प्रज्ञेने मारला तुला. प्रज्ञेने सॉरी चैतीने मारला तुला. चैतीने मारलाय बघ तुला. मी असतो तर मारला असतं. भेट मला खाली भेट. अरे हो थांबलीस ये. जागा एक्सचेंज व्हायला लागल्या साईज. आता WWE नसते बघू शकता तुम्ही. WWE तुम्हाला मी तर दाखवतो एकदम 4K मध्ये. स्टार्ट गाईज. शांत बसा रे शांत. ए जरा हलवू. त्या पोराला त्रास व्हायला लागलाय. त्या पोराला तुम्हाला लाज वाटत नाही असं दंगा बिंगा करायला लागलं त्यासमोर. ए तू शांत बस. अशी बक्षती करत नाही मी कधी. काला मी असं बालिश नाही मारामारी करायला. तुम्हाला कळत नाही. सोड प्रज्ञे. अगोदर अगं थांब की तिचा चेहरा बघ की हर्षीचा. हर्षदा काय मधल्यामध्ये पिकले. तिला त्या कोपऱ्यात टाक सिद्धार्थ. ए तिला त्या कोपऱ्यात टाक. नो रिस्पेक्ट गाईज. होय ड्रोन एक आणायला पाहिजे. भाई मी बोल आता. थांब. एक प्रश्न विचारायचा मला. मी मारलं आता. मी मगापासून एकदा पण मारले नाही. गाडी सुरू करायची सुरू केल्यावर काय होणार आहे. आता लावतो येऊ तुला इकडे. अजून मध्ये काय पुढे झालं तर ते पण तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो. बाकी एकमेकांना मारामारी चालू आहे. बाय बाय गाईस. कोण कोणाला मारणार आता बघा. कोण कोणाला मारते. काय वाटते आग लावायला मी आणि प्रज्ञा बसलो इथं आग लावण्यासाठी. आग लावायची आणि शांत आग लावायची आणि साईड लावायची नाही प्रज्ञा. आणि नाव पण नाही येणार आमचं. नाव आमचं काय संबंध आहे. आपण फक्त एवढंच म्हणायचं. आम्ही तर ऐकूनच घेतलं नसतं. झाले भांडणं सुरू आहे डायरेक्ट.
आता गणेशला करणार, गणेश झोपू दे, आपण करा बघतो. आता हे झोपणार आहेत guys. बघा झोपला मारायचा ना, अरे अरे परत मारलं, परत चैतीने मारलं, परत चैतीने मारलं. एक गणेश, अरे त्याला तब्येत ठीक नाही. म्हणजे तुम्हाला माझी भीती वाटायला लागली का सगळ्यांना? वाटायला लागले मारा, तुम्ही मला मारणार. असं आहे का? अरे साहजिक आहे. म्हणजे तुला वाटते मला मारणार, म्हणजे मारणारच मला ती. मी स्वतः सांगतो मला मारणार, एवढी नीच आहे ती. हा तर पहिला नीच आहे. कोण? का बोलतेस? पण कस्तुरीला आम्ही खरंच सांगतो काही, शेवटपर्यंत आता हे ब्लॉग एंड करायची वेळ आल्या, पण शेवटपर्यंत आम्ही मिस केलं नाही. मिस केलं. आम्ही केलंय. नाही, नाही करायला नाही, मी केलंय. मी मिस केलंय. मी खूप मिस केलंय. कस्तुरीला मिस केलंय. कस्तुरी असती तर जरा मज्जा झाली असती. कुठेतरी पडली असती. कस्तुरी होती म्हणून ठीक होतं, आपल्याला ट्रिप तरी चांगलं आलं. कस्तुरीने मन घातलं. जर श्रावणी आली नसती तर 100% आमचा काहीतरी फोन बिन फुटला असता, हरवला असता, कारण श्रावणीने मन घातलं असतं. सगळं केलं कस्तुरी तुला थोडस, कारण तू नव्हतीस, पण मजा केली आम्ही. तसं दिवस चांगला होता, सगळं व्यवस्थित होतं. बाकी तुला काय बोलायचं आहे कस्तुरीसाठी? तर जर ब्लॉग आवडला असेल विचारला काहीतरी. अरे यार vlog end ब्लॉग एंड करायचा आहे, पण प्रसाद बोलल्याशिवाय ब्लॉग एंड होऊ शकत नाही. Vlog end बोल कसं पाहिजे. करायचं काय बोलायचं? बाय नाही, बाय बाय. झालं यापेक्षा ब्लॉगच एंड केला असता आम्ही. ब्लॉग तिथे गेलं वेट करायचा. तू शांत बस. थोडं बघा काही तिचं. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गाईज अशा रीतीने ब्लॉग संपल्याचं आम्ही घोषित करत आहोत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, Like- कमेंट करा भाई, कमेंट करा. हा दिस इज द एंड ऑफ द ब्लॉग गाईज. अँड आता आणि music- आता आता तुम्ही सबस्क्राईब करा, काय पण करा. त्या सबस्क्राईबच्या बटनवरती नाही, फोनवरती दगडा मारा, पण click झालं पाहिजे. click झालं पाहिजे. सबस्क्राईब करा. काय असते रे? Subscribe. अरे थांब, थांब. काय Subscribe. सबस्क्राईब करा. ते मला सबस्क्राईब आठवू ना, सबस्क्राईब आठवते पण सबस्क्राईब आठवा ना. तर मग जे काय असेल ते करा. करत राहा, बघत राहा ब्लॉग, बघत पण राहा. बेल आयकन वाजवत राहा. काय असते बेल आयकन, काय बी करा, तुम्ही सबस्क्राईब तेवढं करा.